हाय, मी श्वेता आणि मी गेले होते शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी रायगडावरती. टेंट लावून झाल्यावर आम्ही इथल्या विविध ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. सर्वात पहिला आम्ही गेले ते जगदीश्वर मंदिरात. इथलं वातावरण तर अतिशय दिव्य होतं. त्यानंतर भेट दिली महाराजांच्या समाधीला. स्वराज्याच्या महान राजाला अभिवादन करण्याचे हेच ते प्रेरणादायी ठिकाण. आणि हा आहे भवानीकडा, रायगडच्या पूर्वेकडील हा भव्य कडा. इथून दिसणारे ढग, हिरवीगार दरी आणि अथांग सह्याद्रीचा नजारा अविस्मरणीय आहे. शांतपणे उभं राहून हा व्ह्यू अनुभवणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. आणि खरंच आमचं नशीब इतकं चांगलं होतं की भवानी मातेच्या या पूजेत आम्हाला सामील होता आलं. गुप्त आणि रणनीतीने बांधलेला हा वाघ दरवाजा आपत्कालीन मार्ग म्हणून वापरला जात होता. इथून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या खोल दऱ्या आणि निसर्गरम्य व्ह्यूज मन जिंकून घेतात. त्यानंतर इथले तलाव आणि पाण्याच्या टाक्या बघून झाल्यावर पोटाची भूक मिटवण्यासाठी आम्ही भंडाऱ्यात पोटभर जेवलो. मग इथल्या शिरकाई देवीचं दर्शन घेतलं. गडावर होणारे हे मर्दानी खेळ पाहिले आणि केवळ 2.5 वर्षाच्या या चिमुकलीने तर सर्वांचं मनच जिंकलं. आणि रात्री होणाऱ्या शिरकाई देवीच्या गोंधळाची तर वाईबच वेगळी होती. सर्वत्र जल्लोषच जल्लोष होता. सोहळ्यानिमित्त सजवलेला हा नगारखाना तर रात्री सुद्धा अतिशय सुंदर दिसत होता. मग राजसदरेवर जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं आणि रात्री पिठलं भाकर खाऊन आम्ही आजच्या दिवसाचा शेवट केला. भेटूयात पुढच्या भागात. ओके, बाय.